मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट. गती उतारा सुरू. परिच्छेद. अध्यक्ष महोदय, मान्य सदस्यांनी, अतिवृष्टीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात महापुराने झालेले नुकसान या विषयावर अर्धा तास चर्चा उपस्थित केली आहे. त्यांच्या भाषणाचा आशय असा होता की या परिस्थितीला ज्या प्रकारे सामोरे जावयास पाहिजे होते त्या प्रकारे सरकार गेले नाही. या प्रश्नाकडे सरकारने गंभीरपणे पाहिले नाही असे त्यांना म्हणावयाचे आहे. अध्यक्ष महोदय, संबंध विदर्भामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे हे कोणालाही नाकारता येत नाही. सुरुवातीला या गावांचा बाहेरच्या गावांबरोबर असणारा संपर्क तुटला होता. लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आलेले आहे आणि 50% लोकांना कॅम्पमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. अध्यक्ष महाराज, ज्या गावांतील लोकांना आपल्याला बाहेर काढता आले नाही त्या गावांतील लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढले आहे. अध्यक्ष महाराज, आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण त्या परिसरात गेले होते. 26 ऑगस्टला त्यांनी त्या परिसराची पाहणी केली. आपण सर्वसाधारणपणे 110 रुपये अनुदान देतो, परंतु त्याच्यात वाढ करून जी आदिवासी कुटुंबे निराधार झाली असतील त्यांना 110 रुपयांची मर्यादा न ठेवता 170 रुपयांपर्यंत त्यांना मदत करण्यात आली आहे. या ठिकाणी असे सांगितले की त्या ठिकाणी 35 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. मला या बाबतीत असे सांगावयाचे आहे की संबंध विदर्भामध्ये एकंदर 49 व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या आहेत. राज्य शासनाच्या श्रमजीवी कुटुंब कल्याण योजनेतून आपण 2000 रुपयांची मदत देतो. स्टॉप.